बिचारे गरीब लोक घरातून बाहेर पडत नाही, अब्रूला घालून. पण तो इनामदाराचा काय झालं? पण हा श्याम त्याच्या कंपनीला चालू देणार नाही. अरे पण दादा त्याच्या घरी गेल्याशिवाय आम्हाला कळत नाही. आणि तू होय मीच आज त्याला घरी बोलतोय आणि त्याच्या घरी जायचं काय गरज आहे मला माझं शिक्षण थांबवून मी छोटीशी नोकरी करतो आणि माझा हा कुटुंब काटा मोठाने सांभाळत. पण कदापि त्या कुत्र्याच्या अरे पण दादा त्याच्या घरी गेल्याशिवाय आम्हाला कळत नाही. आणि एक दिवस असा आला होता की घरी उपाशी मरण्याची पाळी आली होती आम्हाला. तेव्हा आईच्या मनात तेव्हा इनामदारानं आईला 500 रुपये दिले. तेव्हा आईच्या मनाला शांतता वाटली. आणि होय मीच आज त्याला वरियानाचं ओळखतो मला. अरे पण दादा तसल्या मोठ्याच्या नातीत लागत तर आमचं गरिबांचं कसं मला डर नाही वा. अगं कितीही मोठा साप असला त्याला जीवन सोडायचं की काय? आणि जीवन सोडायचं केव्हा नाही केव्हा तरी होणारच. अरे पण दादा त्याच्या धन्याने सगळे डोके गेले हे केव्हा नाही केव्हा झाड झाल्याचा राहणार नाही. म्हणला अगं त्यांच्या फरशा कुऱ्हाड्याला मी पाहून घे येतो मी. तू ये लवकर घरी. दादा दादा निघाला. किती पैसा लागला तरी हरकत नाही. पण ते श्यामची बहीण मंगा माझ्या डोळ्यासमोर सारखी दिसत आहे. अरे अरे त्या पाखरासाठी किती पैसा दिला मी त्या श्यामच्या आईला. आणि तेही सध्या कर्ज म्हणून. धनी तुम्ही त्याची काही चिंता करू नका. त्या पाखराला पिंजऱ्याच्या पटकन सांभाळून आणतोय मी. पण धनी तो श्याम आला तर अरे झाला त्याच्या वर्षाचे घाण फेकून त्या पाठीमागच्या विहिरीत. पण धनी त्या श्यामच्या नावाला फार भीती वाटते हो. भानगड केला तो आता उगा
बंद केलं. पण धनी आमच्या नाही धर्मात बाई माणसाला अत्याचार करणं जमणार नाही. आता आणखी दिवा खचला की काय तुमच्या पण जिभेला जरा लाल लगाम लाव नाही तुला प्रारंभ धनी तुमचा विडा उचलून आम्ही चुकलोय पण आता आम्ही बिलकुल माघार घेणार नाही. चल ना धन्या. तर रे कल्ल्या अरे ज्यावेळी इकडे जरा लक्ष द्या की ज्यावेळी पाडायला येते त्यावेळी डाव साधा आणि आनंद आढळून खरंच सुमित्रा अगं लवकर बाई जाऊ पाण्याला. आज माझा दादा घरातून फार रागाने बाहेर गेला तो. त्याची पण मला फार भीती वाटते गं सुमित्रा. आणि त्या इनामदाराचं कर्ज आमच्या आईने काढायचं त्याची पण मला फार चिंता वाटते गं सुमित्रा. खरंच तर तसा निर्णय आहे अगं परवा उगाच पोलीस मुस्कट करत मग आम्ही साऱ्या मुलींनी म्हटले असं समोर करून बघ मग त्याने आपल्या घरची त्याने वाढ करते. सुमित्रा अगं तसा जर प्रकार घडला तर आमचे दादा कधीच घबरायचं नाही. चल की लवकर जाऊ पाण्याला.